नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ, तू आतमध्ये चल कॅबिनमध्ये आणि तेथे बसून तू डिझाईन्स बनव. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, तू जर अशी जबरदस्ती करणार असेल तर मी माझ्या घरी जाईल आणि घरी बसून हे काम करेल. त्यामुळे तू ऐकून घे, मला जास्त आग्रह करू नको आणि माझ्या मागे लागू नकोस, नाहीतर मी घरी निघून जाईल. जाऊ का घरी? तेव्हा आता लगेच अद्वैत मनात विचार करतो की खरंच ही जर घरी निघून गेली तर मग अवघड होईल. आणि तो कलाला म्हणतो की हे बघ, नको जाऊस म्हणून मी तुला एक छान जागा दाखवतो. तू घरी जाऊ नकोस. म्हणून आता जे काही कलाचा टेबल आहे तर त्यावर कॉफी सांडलेली असते, म्हणून तो टेबलवरील सगळं फाईल वगैरे सगळे काही उचलतो आणि कलाला म्हणतो की चल, मी तुला चांगली जागा दाखवतो. तेव्हा आता सरोज आणि रोहिणीसुद्धा ह्या ऑफिसमध्ये येत असतात. तर अद्वैतने खास कॅबिनमध्ये आता कलाला आणलेले असते. तो खुर्चीवर आता कलाला बसायला सांगतो आणि सगळं काही कम्फर्टेबल आहे ना, AC टेबल वगैरे सगळं काही. तर कला मान डोलावते. AC वगैरे वाढू का कमी करू का, टेम्परेचर वगैरे सगळं काही तो आता कलाच्या पुढे पुढे करून तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, सगळं काही ठीक आहे आणि आता मी काम करू का, असे कला विचारते. तर लगेच अद्वैत म्हणतो की हो हो कर, मी आलोच. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, अगं मी कुठेही जाणार नाही, मी फक्त माझं लॅपटॉप घेऊन येतो, मी इथे तुझ्याबरोबर बसूनच काम करणार आहे. तेव्हा अद्वैत जायला निघतो तर कला त्याला थांबवते आणि म्हणते की हे बघ, तू इथे काम नको करूस. तेव्हा आता अद्वैत इतक्या म्हणजे नम्रपणे म्हणतो की हे बघ, खरे अगं तू जर येथे काम करत राहिलीस तर मला सुद्धा येथे थांबून ते काम बघून घ्यावे लागेल, अगं मदत करण्यासाठी, काही सजेशन तुला देण्यासाठी. आणि तू विसरतेस का, अगं ऑफिस माझं आहे, तू माझ्या अंडर काम करते, तू ते विसरू नकोस. आणि तसेही मिस्टर स्वामीनाथन तर म्हणाले तुम्ही दोघांनी एकत्र काम करा, त्यामुळे कोणतेही आता कारण सांगू नकोस, मी आलोस. असे बोलून अद्वैत आपला लॅपटॉप आणण्यासाठी आपल्या कॅबिनमध्ये जातो. तर कलाला इतका राग येतो, ते त्यावर आता दातखड्या खात असते. परंतु आता परत ती कामाला सुटते. त्यानंतर आता इकडे गौरव राहुलला भेटायला एका कॅफेमध्ये येतो. एकमेकांना आता ते हाय करतात. तर लगेच गौरव म्हणतो की हे बघ, काही प्लॅन मी वर्कआउट केले, काही प्लॅन तर आहेच. तर राहुल म्हणतो की हो, माझ्या डोक्यामध्ये सुद्धा काही प्लॅन आहेत. गौरव म्हणतो की हो, काही प्लॅन तू सुचवशील आणि काही मी सुचवतो, परंतु हे बघ, त्या प्लॅनला यश तेव्हाच मिळेल की जेव्हा लगेच राहुल म्हणतो आपण एकत्र बसून ते प्लॅनचा विचार करू, एकमेकांचा डिसिजन घेऊ, तेव्हाच ते प्लॅन सक्सेस होतील. गौरवचं सुद्धा तेच म्हणणं असतं. गौरव लगेच राहुलवर खुश होतो. अगदी बरोबर असे म्हणतो. आता दोघेही एकमेकांना डन करतात. त्यानंतर आता इकडे सरोज आता ह्या ज्वेलर्स ऑफिसमध्ये येते आणि सर्व स्टाफ समोर ती अद्वैतशी बोलत असते. अद्वैतला म्हणते की हे बघ, आपल्याला ज्वेलर स्टाफची आता मीटिंग घ्यावी लागेल, पण ती कधी घ्यायची आहे. तेव्हा आता लगेच सरोज इकडे तिकडे पाहते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे काय चालले तुझे. तेव्हा अद्वैत थोडासा असा बावरतो आणि म्हणतो की ऐकतो मी तुझं. तर सरोज म्हणते की बरं, ते जाऊन दे, आजच्या मीटिंगला आबा येऊ शकणार नाही, मी, रोहिणी आणि राहुल असो, परंतु राहुल मात्र कुठेही दिसत नाही. तेव्हा राहुल कुठे आहे असं अद्वैत विचार, कारण अद्वैतचं लक्ष नसते. अद्वैत आता पुन्हा विचारतो की राहुल ऑफिसमध्ये नाही का. सरोजला आता अद्वैतचा खूप राग आहे. सरोज त्याला म्हणते की अरे तू तर उलटा मलाच प्रश्न विचारतो, तुला माहिती नाही का राहुल कुठे आहे ते. तेव्हा आता अद्वैत कावराबावरा होतो आणि नाही असे म्हणतो. तर सरोज रागाने म्हणते की अद्वैत, अरे काय चालले तुझे, लक्ष कुठे असतं तुझं, तुला मी एकदा सांगितले होते फोन करून की त्याच्याकडे लक्ष ठेव म्हणून, याला खरंच अर्थ नाही आणि जा तू आता. आणि तेवढ्यात रोहिणी तेथे येते. तर सरोज अद्वैतला जायला सांगते. रोहिणीला आता रागाने विचारते की रोहिणी, अगं तुझा मुलगा कुठे आहे. तेव्हा आता रोहिणी विचारते की राहुल का. तर सरोज म्हणते की अजून दुसरं कोण असणार. अगं रोहिणी, राहुल कुठे आहे. तर रोहिणी म्हणते की असेल इथेच कुठेतरी असेल ऑफिसमध्ये. तर सरोज रागाने म्हणते की अगं तो ऑफिसमध्ये कुठे नाही, म्हणून मी तुला विचारते, आणि आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती हे तर तुला माहितीच असेल. आणि जर राहुल मीटिंगला हजर नाही तर रोहिणी तुला विचारता येत नाही का राहुल तू कुठे आहे म्हणून, तू तर त्याची आई आहेस आणि काय ग बाकीच्यावर बारीक तुझं लक्ष असतं. मग आता राहुल बाबतीत काय झालं. रोहिणीला मात्र राग येतो. रोहिणी म्हणते की 2 मिनिट त्याला फोन करते आणि विचारतेस. म्हणून रोहिणी लगेच आलेच असं बोलून
फोन करण्यासाठी बाजूला जाते। रोहिणीला आता खूप राग येतो। रोहिणी आता फोन लावते, राहुल तू फोन उचल। राहुल आता गौरव बरोबर प्लॅन करत असल्यामुळे फोन काही उचलत नसतो, तर रोहिणीला आणखीनच राग येतो। एकदा नाही दोनदा तीनदा ती कॉल करते। त्यानंतर आता सरोज अद्वैतच्या कॅबिन मध्ये येते। अद्वैतला विचारते की अद्वैत ती कला आली का ऑफिस मध्ये। तेव्हा अद्वैत हो म्हणतो, तर लगेच कला म्हणजे ही सरोज म्हणते की अरे तरीच मी म्हणते की तुझं लक्ष ऑफिस मध्ये का नाही म्हणून। आपण येथे कामासाठी येतो, मग कामाच्या ठिकाणी नेमकं अद्वैत तुझं हे काय सुरू आहे। तर ती मुलगी येथे आल्यापासून तुझं कामातील लक्ष जास्त उडायला लागले। मुळात तू त्या मुलीला येथे आणलेच कशाला। आणि तेवढ्यात आता रोहिणी आतमध्ये येत असते, परंतु सरोज आणि अद्वैत नेमकं काय बोलतात तर ते ऐकण्याचा ती प्रयत्न करते। सरोज म्हणत असते की हे बघ, अरे तू तिला इथे आणलेस, तिला हकलण्यासाठी 1 मिनिट सुद्धा मला लागणार नाही। तुझं कारण काय आहे ते मला माहितीच असायला हवं। त्यानंतर रोहिणी आता हे सर्व ऐकून विचार करते की कलाला तर ह्या मीटिंगला तर असायलाच हवं। ती आली म्हणजे सगळं काही प्रकरण तिच्यावर घसरेल, म्हणून रोहिणीला आनंद होतो। रोहिणी लगेच आता कलाकडे येत असते, परंतु कला तिला समोर येताना दिसते आणि विचारते की काय ग कला, कुठे होतीस? मी तुलाच शोधत होते आणि तुला मीटिंग साठी बोलावलेलं आहे, जा बरं। म्हणून रोहिणी मुद्दाम खोटं बोलते, तर कलाला वाटते की खरंच आहे, म्हणून कला आता जायला निघते। तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की आई हे बघ, ती आपल्याकडे काम करते आणि तिला 3 महिन्याच्या नोटीसवरती मी येथे आणलेले आहे। आणि त्याच वेळेस कला दरवाजात येते, आत येणार तोच तिच्या अद्वैतचं बोलणं कानावर पडते। अद्वैत म्हणतो की हे बघ, 3 महिन्यापर्यंत मी तिच्याकडून एक नवीन डिझाईन मिळायपर्यंत वर्षापूर्वीचं काम करून घेतो, 1 वर्षाचं। तेव्हा आता अद्वैत मुद्दाम आईच्या तोंडावर हे सर्व खोटं बोलतो, परंतु आता हे कलाने ऐकल्यानंतर कलाचा तर खूप मोठा गैरसमज होतो। आता अद्वैतचा तिला खूप राग येतो। तेव्हा आता कला विचार करते की हा तर मला स्वतःहून येथे घेऊन आला, मग तरी सुद्धा स्वतःच्या आईसमोर हा शब्द का फिरवत असेल, का खोटं बोलत असेल, का तो ठामपणे सांगत नसेल। असे असेल तर मला इथे अजिबात राहायचे नाही, इतका अपमान मी नाही सहन करू शकत। तेव्हा आता कला अगदी वाईट वाटून तेथून निघून जाते, परंतु आता रोहिणीला तर खूप आनंद होतो आणि रोहिणी आता इतकी खुश होऊन मनात म्हणते की इस बात पर कॉफी तो हो जाए। त्यानंतर कला आपल्या कॅबिन मध्ये येते, तिला तर भलताच राग येतो। ती आता रागाने खुर्ची लोटून देते, आपलं सामान बॅग मध्ये भरते आणि हा स्वतःला काय समजतो चांदेकर, आता 1 सेकंद सुद्धा मी इथे थांबणार नाही, एकदाची याची मीटिंग पूर्ण होऊन दे, मग याच्याशी बोलतेच। म्हणून ती ओमकारला फोन करते आणि फोन करून सांगते की आपल्या कॅबिन मध्ये काही सामान आहे, तर ते सामान तू परत घेऊन जा। तेव्हा आता इकडे गौरव हा राहुलला म्हणत असतो की एकदा हिरा आपल्या बाजूने वळवायचा, म्हणजे हिऱ्याच्या जागी फक्त काचा असते आणि सोनं तर तेथे पोहोचून द्यायचे नाही। तेव्हा राहुल म्हणतो, परंतु अद्वैत चांदेकरचं काय करायचं, मी तर असे ऐकलेले आहे की तो प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असतो। राहुल म्हणतो की हो ते बरोबर आहे, परंतु अद्वैतने मात्र एकदा कुणावर जर विश्वास ठेवला पण त्यानंतर तो डोळे झाकून विश्वास त्या व्यक्तीवर ठेवतो। त्यामुळे हे बघ, तू अद्वैतची काळजी करू नको, त्याला कसं हँडल करायचं तर सर्व काही मी करतो, कुणाला काही सुद्धा कळणार नाही। तेव्हा आता गौरव खुश होतो, काही झाले तरी आता अद्वैतला मात्र उद्ध्वस्त करायचं ह्या दोघांचा हा प्लॅन असतो, म्हणून दोघे एकमेकांशी प्लॅन करून आता खुश होतात। त्यानंतर आता इकडे मीटिंग संपल्यानंतर अद्वैत बाहेर येतो आणि तेवढ्यात सरोज सुद्धा बाहेर येत असते, परंतु तिला एक कॉल येतो। तेव्हा ती अद्वैतला म्हणते की 1 मिनिट मी आलेच, म्हणून ती जरा बाजूला बोलण्यासाठी जाते आणि तेवढ्यात तेथे कला येते। कला मात्र आता इतकी रागाने अद्वैतकडे बघत असते। अद्वैत तर खूप घाबरतो, मनात तो कलाकडे बघत आता विचार करतो की ही खरेला काय झालं असेल, ती माझ्याकडे असं का बघत असेल बरं इतक्या रागाने। अशी बघते की जशी मी काहीतरी चूक तर केलेलीच आहे मी। तेव्हा आता अद्वैत आतमध्ये जायला निघतो। कला लगेच रागाने म्हणते की चांदेकर हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं आहे, त्यासाठी 1 मिनिट बाजूला येतोस का। तेव्हा आता अद्वैत आणि सरोज बाजूला येतात, तर कला रागाने विचारते की अरे चांदेकर, तू सरोज मॅडमशी आतमध्ये काय बोलत होतास। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय, मी कधी आणि काय बोलत होतो। तेव्हा आता कला म्हणते की आठवण करून देऊ का, किंवा तुला वाक्य बोलून दाखवू का। तेव्हा आता अद्वैतला सरोजची नेमकं तो काय बोलत होता ते सगळं आठवते, त्याच्या डोळ्यासमोर तोंडासमोर हे सगळं येते। तेव्हा अद्वैत लगेच आता कलाने हे सर्व ऐकले की काय, म्हणून तो आता टेन्शन मध्ये येतो, त्याला आता भीती वाटते। कला रागाने म्हणते की हे बघ, तू जगासमोर एक आणि माझ्यासमोर जर एक वागणार असशील तर ते मला नाही चालणार। अरे तू सरोज मॅडमला का सांगितले नाहीस, तू स्वतःहून मला इथे घेऊन आला, तू रिक्वेस्ट करण्यासाठी आला होता माझ्याकडे। अरे येथे आणण्यासाठी तू किती प्रयत्न केलेत आणि किती विनवण्या केल्यात हे तू विसरलास का। स्वतःहून तुम्हाला येथे घेऊन आलास आणि तू अद्वैत सरोज मॅडमला काय म्हणतोस की मी तिला 3 महिन्यासाठी येथे घेऊन
आलो, जोपर्यंत नवीन डिझायनर मिळत नाही तोपर्यंत म्हणजे हे मात्र तुझं बरं आहे की प्रत्येक एम्प्लॉयचा रिस्पेक्ट तू ठेवला जातो, परंतु माझ्या बाबतीत काय, माझ्या रिस्पेक्टचं काय? अरे सगळ्या गोष्टी तुला स्वतःच्या बाजूने फिरवता येतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता, परंतु आता कला त्याला बोलून देत नाही. कला लगेच म्हणते की तू कशाला? अरे चांदेकर, मीच तुला सांगते की याचा अर्थ असा होतो, अरे मी स्वतःहून येथे आले, तुम्हाला माझी गरज नाही, कारण मला स्वतःला हौस आहे म्हणून मी येथे काम करण्यासाठी आले, मला गरज आहे म्हणून का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, अगं तू किती बडबड करशील आणि काय ग हौस आहे का तुला अशी भांडणं उकरून काढण्याची? प्रत्येक वेळेस तू काही ना काही शोधून काढतेस आणि कटकट करत असतेस. तेव्हा आता कला म्हणते की अरे तू तर काय करतोस, तुला स्वतःहून काहीच करायचे नसते का? भांडण मात्र मी काढतेस आणि त्याला कारणीभूत तू असतोस. तू मात्र अगदी म्हणजे माझ्यावर सगळं काही ढकलत असतो. तुला तर असं वाटतं की आपण कधीही चुकत नसतो, कारण तू तर परफेक्शनिस्ट आहे, अगदी परफेक्ट अद्वैत चांदेकर असं तुला स्वतःला वाटते. आणि हे बघ चांदेकर, जर तुला तुझा मान स्वतःचा महत्वाचा असेल तर तो मान तू स्वतः जप म्हणून, परंतु माझ्या बाबतीत माझ्या स्वाभिमानाला तू का धक्का लावतोस? असे बोलून कला रागाने सर्व काही बोलते, आपली बॅग घेते आणि लगेच तिथून घाईने ती निघून जाते. अद्वैत मात्र आता टेन्शन मध्ये येतो की कलाला इतक्या मेहनतीने मी इथे घेऊन आलो, परंतु ती तर निघून गेली. मात्र आता कला निघून गेली हे बघून ह्या रोहिणीला खूप आनंद होतो. ती लगेच आता चेहरा तिचा खुलतो आणि ताव आता अद्वैतकडे येते आणि अद्वैतला मुद्दाम टोचणी देण्याचा प्रयत्न करते. अद्वैत आता विचारत असतो. अद्वैतला आता रोहिणी येऊन विचारते की अद्वैत, अरे कलाला काय झाले? कला इतकी रागात का निघून गेली? तुमचं काही भांडण वगैरे झालं का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ आत्या, अगं तिच्याबद्दल मी आईला दुसरं काहीतरी सांगितलेस आणि तिच्याशी मी वेगळं वागतो असं तिला वाटतं. तेव्हा आता रोहिणी बरोबर म्हणते की बस इतकंच, आणि इतकं सगळं काही रिॲक्ट केलं तिने. आणि हे बघ अगं, हे खऱ्याला इतकं स्वतःचा टेंबा आहे तर तो मिरवण्याची सवय झालेली आहे आणि सगळ्या चांदेकरने तिच्या मागे मागे फिरत तिला मनवत फिरवायचं एवढंच बाकी राहिलेलं आहे आता. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ आत्या, अगं तू जो काही विचार करतेस ना तर तेच मला वाटते. रोहिणी लगेच म्हणते की अरे अद्वैत, तू नको विचार करूस, होईल तिचा राग शांत, तू कशाला इतकं टेन्शन घेतोस, जाऊन दे. बरोबर आता कलाला एक सांगते, अद्वैतला एक सांगते आणि सर्वांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न रोहिणी मात्र करत असते आणि त्याचा फायदा रोहिणी आणि राहुल करून घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता रोहिणी अगदी हसतच बाहेर निघून जाते. तेव्हा अद्वैत विचार करतो की खरंच जरा जास्तच रिॲक्ट झाली होती. त्यानंतर आता इकडे कला घरी निघून येते. कलाची मात्र आता दात खडे खाऊन तिची तळतळ सुरू असते. ती मात्र आता संगीतासमोर आता इतकी चांदेकरवर दात खात असते आणि त्याच्यावर रागवत म्हणत असते की हा चांदेकर स्वतःला अगदी शहाणा समजतो, याच्या लेखी फक्त मी स्वतः कसा चांगला आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि सगळं काही बोलणं तो स्वतःच्या बाजूने फिरून घेतो, अगदी स्वतःच्या सोयीस्कर होईल असं वागतो. परंतु आई, मी तुला सांगते, अगं याला जे काही आहे तर दुपट्टी वागणं म्हणतात, मला त्याचे हे वागणं नाही पटले आणि मला हे सर्व त्याचं नाही पटत, म्हणून आता कला ही बडबड करत असते. अद्वैतला ती खूप बोलत असते आणि संगीता मात्र शांत आता हे सर्व ऐकून घेत असते. नेमकं आता कलाला काय म्हणायचं आहे, कला आणि अद्वैत या दोघांचं काय झाले, म्हणून आता संगीताला सुद्धा काळजी वाटते. तिचा जीव सुद्धा आता अगदी म्हणजे कला आणि अद्वैतसाठी तुटत असतो. संगीता आता कलाची ही जी काही तळतळ आहे तर ती बघून मनात म्हणते, कला ही जावई बापू बरोबर जाते आणि त्यांच्याच नावाने खडे फोडत असते. असं होऊन नाही चालायचे, हे दोघे वेगळे व्हायला नको, त्यासाठी मलाच आता काहीतरी करावं लागेल. त्यानंतर आता अद्वैत सुद्धा अगदी रागातच इकडे घरी येतो. आबा त्याला बघतात आणि विचारतात की अद्वैत, अरे काय झालं, तू इतका का चिडलेला दिसतो? अरे अद्वैत काय झाले सांगशील का? तेव्हा आता अद्वैत चिडलेला असतो. अद्वैत म्हणतो की हे बघा आबा, तुमच्या नाचसुनेला काहीच अर्थ नाही, कारण ती भलताच काहीतरी अर्थ काढत असते की तिला असे वाटते की मी तिच्याशी वेगळाच काहीतरी वागतो आणि वेगळाच काहीतरी बोलतो आणि तिच्याबद्दल आईला तर काहीतरी वेगळे सांगतो असं तिला वाटते. काही पण अर्थ ती काढत असते, म्हणून अद्वैत आता खूप रागवलेला असतो. तेव्हा आबा त्याला शांत करतात आणि हे बघ, अरे बायकांना लहानपणापासूनच दुर्लक्षित ठेवलेलं असतं, त्यांना योग्य मान असं मिळालेलंच नसतो. म्हणजे हे बघ, एकदा की बाईचं लग्न झालं मग तिच्या प्रिय व्यक्तीकडून म्हणजे तिच्या नवऱ्याकडून ही अपेक्षा असते की तिला योग्य
मान मिळावा म्हणून। आणि हे बघ तूच विचार कर की तू तिच्याकडे एक आणि आईकडे एक असं बोलतो, अरे मग तिचा अपमान तर होणारच, हे तुला का कळत नाही? तेव्हा आता अद्वैत आबांना म्हणतो की हे बघा आबा, तुम्हाला तिची बाजू घ्यायची म्हणून घेऊ नका, आणि हे बघा कदाचित माझं तर चुकलं असेल, परंतु ती सुद्धा काही कमी नाही, अनलिमिटेड मार्क्स तिचा आहे, आणि तिच्याबद्दल जे काही तुम्ही बोलतात, तिचं जे काही कौतुक करतात, तर मला ते ऐकून घ्यायचं नाहीच, तिच्यावरून मला जे सजेशन देतात तर ते ऐकायचंच नाही मला, म्हणून तो आता हात जोडतो, सॉरी बोलतो आणि आबांसमोरून आतमध्ये निघून जातो। तेव्हा आता आबांना सुद्धा अद्वैतच्या या वागण्याचे टेन्शन येते, आणि त्यानंतर इकडे संगीताची सुद्धा तीच अवस्था असते, कारण तिने सुद्धा आता कलाने तिला वैतागून ठेवलेलं असतं। कला तिचं ऐकून घ्यायला तयार नसते, ती खूप रिक्वेस्ट करते की कला अगं माझं ऐकून घे, परंतु कला म्हणते की हे बघ आई, मला तुझं काही ऐकूनच घ्यायचं नाही, आणि त्या चांदेकर बद्दल जर तू बोलत असेल तर त्याच्याबद्दल अजिबात तर ऐकून घ्यायचं नाही, म्हणून कला रागाने आपली बॅग घेते आणि आपल्या रूम मध्ये निघून जाते। संगीता तिला म्हणते की अगं कला, म्हणून संगीता लगेच आता आबांना फोन करते। आबा आता फोन घेतात आणि बोला विहीन बाई काय म्हणतात? तेव्हा आता संगीता म्हणते की आबाजी अहो काय म्हणता, ही कला आपण लाहे जशा कढईमध्ये तळतो ना तशी आता तडतडायला लागली। आता आबा म्हणतात की अद्वैतची सुद्धा इकडे तीच गत आहे आणि तो सुद्धा तसाच रिॲक्ट झालेला आहे। तेव्हा आता संगीता म्हणते की अहो काय सांगताच? तेव्हा आता संगीता म्हणते की हे बघा आबाजी, मला काय वाटतंय की जावई बापूंचं जरा चुकतेस, ते सरोज मॅडम समोर एक आणि कलासमोर एक असं का बोलतात, का असं वागतात? ते कलाचं त्यांच्या तोंडावर वेगळं काहीतरी सांगतात आणि कलाला सुद्धा वेगळं काहीतरी बोलतात। तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की अहो विहीनबाई, मी सुद्धा अद्वैतला तेच सांगत होतो, तेच समजावत होतो। तेव्हा आता संगीता म्हणते की हे बघा आबाजी, अहो आपण किती प्रयत्न करतो ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना एकत्र आपण ऑफिसमध्ये जाण्यासाठी किती झटापट करतो, परंतु हे दोघे मात्र येताना भांडण करून घरी येतात, तेव्हा असं होऊन कसं जमणार बरं? तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, यांना यांच्या पद्धतीने उत्तर द्यायचं आहे। संगीता म्हणते की अहो म्हणजे काय? आबा म्हणतात की तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना। तेव्हा आता संगीता म्हणते की हो ना तुम्ही आहात, त्यामुळे मला काही टेन्शन नाही, आणि हे बघा तुम्ही असल्यावर मी कशाला काळजी करू, म्हणून संगीताचा चेहरा खुलतो आणि फोन ठेवते। असं बोलून संगीता लगेच फोन बंद करते। संगीता आता अंबाबाईला हात जोडते की काय होणार आहे माहिती नाही, परंतु आबांजीवर माझा विश्वास आहे, ते नक्की काहीतरी करतील म्हणून। त्यानंतर आता आबा डायरेक्ट इकडे अद्वैतला बाहेर घेऊन येतात आणि अद्वैतला म्हणतात की हे बघ गाडी आता डायरेक्ट तू खऱ्यांच्या घरी घ्यायची। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय खऱ्यांच्या घरी? आबा म्हणतात की हो खऱ्यांच्या घरी, आणि तू कितीही अद्वैत द ग्रेट चांदेकर असशील तर मी सुद्धा आजोबा द ग्रेट आबासाहेब चांदेकर असेल, मग जे काही करतो ना मी ते सुद्धा विचार करूनच करणार, त्यामुळे मी तुला जितकं सांगितलं तितकेच तू कर आणि गाडीही खऱ्यांच्या घरी घेऊन जा। आता अद्वैतचं काही ऐकून घ्यायला ते तयार नसतात। आबा आता गाडीमध्ये बसतात, परंतु रोहिणी मात्र हे सर्व आता दरवाजा उभी राहून बघत असते, आणि आबा अद्वैतला घेऊन कुठे निघालेत, नक्की हे कुठे चालले, आणि मला सुद्धा बघायला हवे की नक्की हे चालले तरी कुठे। म्हणून अद्वैत आणि आबा हे दोघे गाडीतून निघून गेल्यानंतर आता रोहिणी तातडीने लगेच आता गाडीचा पाठलाग करत त्यांच्या गाडीमागे आपली गाडी घेऊन निघून जाते। त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी कलाही मडक्यावर अगदी रंगीत काम करत असते, आणि तेवढ्याच संगीता तिच्यासाठी गरम गरम चहा घेऊन येते, कलाला देते। तेव्हा कला खुशून म्हणते की आई याला म्हणतात सुख, अगं माहेरी असल्यानंतर हे असं असतं, आणि अगं माझ्या हाताला कितीही चव असली तरी सुद्धा आईच्या हाताला अगदी जगात भारी अशी चव आहे माझ्या। तेवढ्याच संगीता आता खुशून हसतेस आणि समोर बघते तर काय, संगीताला तर आनंद होतो, कला मात्र आता चहा पीत पीत तिला आश्चर्याचा धक्का बसतो। जेव्हा आता अद्वैत तेथे येऊन गाडी थांबवतो, आबा आणि अद्वैत खाली उतरतात। संगीता आता तोंडाला हात लावून तिला इतका आनंद होतो, अरे बाई अगो बाई जा, म्हणजे आजोबा इथे आलेत, आणि आबाजी सुद्धा, आणि अद्वैत म्हणजे जावई बापू सुद्धा, आणि आबाजी अहो तुम्ही आलात का, या या या, म्हणून आता संगीता प्रेमाने त्यांना आतमध्ये बोलावते। कला आता उठून उभी राहते। आबा आता कलाकडे बघत असतात, परंतु कला सुद्धा अगदी आश्चर्यानेच पाहत असते। तेव्हा आता आबा कलाकडे बघत असतात, तर अद्वैत आता मनात म्हणतो की म्हणजे कालचं जे काही प्रकरण झाले त्याबद्दल मात्र अति आगाऊने आबांकडे पिन मारली असेल, म्हणूनच आबा मला येथे घेऊन आलेत। तेव्हा आता कलाचा सुद्धा गैरसमज होतो, ती आता अद्वैतकडे बघत मनात म्हणते की म्हणजे काल मी त्याला जे काही बोलले तर त्याबद्दल आबांचे कान त्याने भरले असेल, म्हणूनच आबा येथे आले असतील, आजोबांचं येथे येण्याचं कारण तेच असेल। तेव्हा संगीता आता दिनकरला आवाज देते की अहो कोण आलं बघितलं का?
म्हणून घाईने ती आता स्वागत करत आबाजींना आतमध्ये नेते आणि अद्वैत रावांना सुद्धा। तेव्हा आता संगीता म्हणते की अहो आबाजी मी चहा टाकते, परंतु आबा म्हणतात की हे बघा थांबवा, कारण ज्या कामासाठी मी इथे आलो ते काम अगोदर करून घेऊयात आणि मग चहा वगैरे घेऊयात। तेव्हा आता दिनकर घाबरतो आणि संगीताला सुद्धा काळजी वाटते। दिनकर म्हणतो की काय झालं आबासाहेब, आमची काही चूक वगैरे झाली का? तेव्हा आता आबा म्हणतात की काय चूक आणि काय बरोबर त्यापेक्षा आपण निर्णयच घेऊन टाकूया। तेव्हा आता आबा हे कला आणि अद्वैत या दोघांकडे सुद्धा बघतात। तेव्हा आता आबा म्हणतात की काय चूक आणि काय बरोबर निर्णयच घेऊयात एकदाचा। आणि जे काही घटस्फोटाचे कागद आहे ते पेपर्स आता ते कला आणि अद्वैत या दोघांना दाखवतात आणि यावर तुमच्या दोघांच्या सह्या करा असे सांगतात। आता घटस्फोटाचे पेपर्स ऐकून मात्र अद्वैत आणि कला, संगीता आणि दिनकर या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आबा म्हणत असतात की हे बघा, तुम्ही न भांडता एकत्र राहताल असं आता मला नाही वाटत, कारण तुमचे कायम भांडणं होत असतात। आणि हे बघा, कलाने अगोदर ज्या पेपर्सवर सह्या केल्या होत्या ते कागद हे नाहीत। कला आणि अद्वैत आता एकमेकांकडे बघत असतात। कलाने यावर रागाने सह्या केल्या होत्या ते मला मान्य नाही, परंतु आता जे पेपर्स मी घेऊन आलो त्यावर आता दोघांनी सुद्धा सह्या करा। कला आणि अद्वैत समोरासमोर बसलेले असतात। आता नेमकं कला आणि अद्वैत या दोघांना सुद्धा कळत नाही की आबाजी नेमकं असं का वागतात। आणि तेवढ्यात आता रोहिणी त्यांचा पाठलाग करत आता इकडे खऱ्यांच्या घरी अगदी चोर पावलाने आत येत असते। नेमकं आबा आणि अद्वैत येथे कशाला आले असतील हे ती अगदी कान देऊन ऐकायला येते। तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे तर बघतच असतात, तर आबा त्यांच्यावर ओरडतात की हे बघा, तुम्ही असे एकमेकांकडे का बघतात? तुम्हाला सह्या करण्यासाठी सांगितल्या तर त्यावर सह्या करा। तेव्हा आता संगीता ही कलाला खुणवत असते की सह्या करू नकोस। तेव्हा आता कला ही सगळ्यांकडे बघते, अद्वैतकडे बघते आणि मनात आता ती विचार करते, चांदेकरला मी त्याच्या आजूबाजूला जर असेल तर त्याला त्रास होतोय। तर अद्वैत आता तिच्याकडे बघत मनात म्हणतो की मी हिला इरिटेटेड होतो, इतका इरिटेट होतो की ती काही सांगू शकत नाही। आता रोहिणी मात्र हे सर्व काही समोर बघते आणि ऐकते, तर रोहिणीला आता हे सर्व बघून आनंद तर होतच असतो। तेव्हा आता कला ही अद्वैतकडे बघत मनात म्हणते, इतकं काही असून सुद्धा इतक्या कठीण निर्णयावर नातं संपूर्णच टाकायचं, जर आपल्यात भांडणं होत असेल तर नातं का संपवायचं? आणि अद्वैत सुद्धा तोच विचार करतो की नाही, नको, इतक्या लवकर नातं संपवायला नको, यासाठी तर मी अजून तयार सुद्धा नाही। पण जर इने सही केली तर मग, तर कलाही त्याच्याकडे बघत तोच विचार मनात करते की जर याने सही केली तर मात्र मग मी काय करू? तेव्हा आता आबा ते दोघांकडे बघतात आणि म्हणतात की अरे तुमच्या दोघांचं काय चाललं? मनातल्या मनात तुम्ही हाच विचार करतात की सही करू किंवा नको करू? आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात। आता दोघेही सही करायला तयार नसतात, कारण आता दोघांना सुद्धा हे नातं तोडायचं नसतं, त्याला एक संधी द्यायची असते। त्यामुळे आता कला आणि अद्वैत नेमकं काय असा निर्णय घेतात आणि आबांनी असा निर्णय का घेतला असेल, त्यासाठी हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता जे वकील असतात, वकील साहेब आता आबांच्या सांगण्यावरून मुद्दाम कला आणि अद्वैत इकडे त्यांच्याकडे आलेले असतात। तर वकील साहेब म्हणतात की हे बघा, तुम्हाला काय वाटलं की उद्या तुमचा डिवोर्स होईल आणि लगेच होईल, तुम्ही सह्या केल्या की लगेच डिवोर्स होतो असं नाही, काहीतरी कायदेशीररित्या बाबी असतात, तर त्या पाळाव्या लागतात की नाही? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही तर काय, ही अति आगाऊ कुठली? तेव्हा आता कला त्या वकिलांना विचारते की कोणत्या अशा कायदेशीर बाबी असतात, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे ते मला लवकर सांगा, मी ते करायला तयार आहे। तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की हो, तुम्हाला यांच्यासोबत यांच्या घरी 6 महिन्यासाठी जायचं आहे। तेव्हा आता हे ऐकून कलाला तर धक्काच बसतो आणि अद्वैत आता वकील साहेब जे काही सांगतात म्हणजे यामागे आबांचा काहीतरी प्लॅन आहे की काय, हे काही कला आणि अद्वैत या दोघांना कळत नसतं। तेव्हा आता कला अद्वैत बरोबर त्याच्या घरी जायला तयार होईल का? आणि अद्वैत आता वकील साहेबांकडे बघत असतो। तेव्हा आता पुढे काय होतं, कला आता चांदेकरांच्या घरामध्ये कसा प्रवेश करते, म्हणजे आबा आता कलाला घरात घेऊन येण्यासाठी अद्वैतला हाताला धरून काय प्लॅन करतात हे पाहणं आता कला लगेच घरी यायला तयार होणार असते। तेव्हा आता कला घरी परत येणार म्हणून आबांचा हा प्लॅन सक्सेस होतो। तर पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।